मुलगा आणि सून मान सन्मान देत नाही. सगळ्या गोष्टी करून त्यांना सगळं काही देऊन देखील तुम्हाला काडीची किंमत देत नसतील तर आजच त्यांना अशा प्रकारे धडा शिकवा जसा मिनलताईंनी त्यांच्या मुलाला आणि सुनेला शिकवला. आज मिनलताई नवऱ्याच्या मृत्यूनंतर 1.5 महिन्यानंतर आपल्या मुलाकडे शहरात राहायला आल्या होत्या. मिनलताई आणि वरुणरावांना एकुलता एक मुलगा होता, अजय. त्याचेही लग्न काव्याशी झालं होतं. ते दोघेही आईची चांगली काळजी घेतच नव्हते. काव्याला सासू तर त्या घरात आलेली अजिबात आवडत नव्हती, म्हणून ती त्यांच्याशी जास्त बोलतही नव्हती आणि त्यांची काळजी करणं तर फार दूरचीच गोष्ट होती. आणि त्याचमुळे काही दिवसात त्यांची तब्येत खराब व्हायला लागली आणि त्याच्यातच त्यांना डेंग्यू सुद्धा झाला. त्यांना दवाखान्यात ॲडमिट करावे लागले. दवाखान्यात ॲडमिट केल्यानंतर त्यांचा मुलगा अजय म्हणाला, अगं आई, दवाखान्यात ये जा करायला मला जास्त वेळ मिळणार नाही. ऑफिसच्या कामाचा लोड जास्त आहे, असं म्हणून तो फक्त आईला ॲडमिट केल्यानंतर एकदाच भेटायला गेला. त्यांना डेंग्यू झाला होता म्हणून डॉक्टरांनी ट्रीटमेंट करण्यासाठी 8 दिवस ॲडमिट ठेवायला सांगितले होते. म्हणून त्या 8 दिवस दवाखान्यातच होत्या. त्यांचा ताप कमी होत गेला होता, फक्त काही ब्लड रिपोर्ट्स क्लिअर येत नव्हते, म्हणून त्यांना ॲडमिट ठेवलं होतं. जास्त त्रास नाही म्हणून अजय पण जास्त काही दवाखान्यात थांबला नाही आणि एकदाच दवाखान्यात गेला. परत आईला भेटायलाही गेला नाही. यामुळे मिनलताईंना फार वाईट वाटत होतं आणि त्यांनी आज 8 दिवसांनी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला होता, पण त्यांना घ्यायला घरून कोणी आले नाही. त्यांनी मनात विचार केला की कदाचित मुलाला रजा मिळाली नसेल आणि काव्या सुद्धा गर्भवती आहे. 9वा महिना सुरू होणार आहे, म्हणून मिनलताई स्वतः टॅक्सीने बाहेरून घरी पोहोचल्या. घराचं लॉक उघडलं होतं, म्हणजेच मुलगा आणि सून घरातल्या घरातच होत्या. मिनलताई टॅक्सीतून उतरल्या आणि घराबाहेर उभ्या राहिल्या की आतून कोणीतरी येऊन त्यांना घेऊन जाईल. शेवटी त्या हॉस्पिटलमधून आल्या होत्या. घरासमोर टॅक्सी थांबली तेव्हा सून काव्याने बाहेर डोकावत पाहिलं की कोण आलंय. सासूबाई आल्या आहेत, पण ती उठून बाहेर आली नाही. अजयने काव्याला विचारलं, कोण आलं आहे? काव्या. काव्या म्हणाली, आणि कोण असेल? तुमची आई हॉस्पिटलमधून आली आहे. इतकंच म्हणून तिने दार उघडं ठेवलं आणि मग परत आपल्या कामात मग्न झाली. अजयनेही फार लक्ष दिलं नाही आणि टीव्हीवर चित्रपट पाहण्यात गुंग झाला. मुलगा अजय आणि सुनबाई काव्या दोघे घरात होते, पण आईला घेण्यासाठी कोणी बाहेर गेलं नाही. काही वेळ मिनलताई बाहेर उभ्या राहून वाट बघत होत्या, पण टॅक्सीवाल्याला परत जायचं होतं. त्याने सांगितल्यावर मिनलताईंनी त्याला आपलं सामान दारापर्यंत ठेवायला सांगितलं आणि पैसे दिले. आत आले तेव्हा मिनलताई खूपच कमकुवत झाल्या होत्या. कसं बसं पाऊल टाकत घरात शिरल्या. त्यांचा मुलगा अजय आणि सून काव्याकडे पाहिलं, पण दोघांनी त्यांच्याकडे बघण्याचीही तयारी दाखवली नाही. त्यांच्या या थंड वागणुकीमुळे मिनलताईंचं मन भरून आलं. कसं तरी आपल्या खोलीकडे जायला लागल्या. तेव्हा काव्या म्हणाली, अहो आई, तिकडे कुठे चाललात? आता ती तुमची खोली नाहीये. तुमचं सामान आम्ही स्टोरूम मध्ये ठेवलं आहे. एवढं सांगून ती पुन्हा आपल्या कामाला लागली. मिनलताई उभ्या राहून सुनेकडे पाहत राहिल्या, पण काही बोलू शकल्या नाहीत. फक्त डोळ्यात पाणी आलं. काव्या हळू आवाजात म्हणाली, अजयला म्हणाली, बोल ना, आपल्याला आईला सांग सगळं सामान स्टोरूम मध्ये ठेवायला. अजय आईकडे पाहत शांतपणे म्हणाला, आई, आता बाबा नाहीयेत, मग तुला एवढ्या मोठ्या खोलीची काय गरज? आणि तसंही आता तुझा नातू येणार आहे, मग मोठ्या खोलीची गरज आम्हालाच लागेल ना, म्हणून तुझं सामान स्टोरूम मध्ये हलवले. मोठी खोली तर घराच्या प्रमुखाची असते आणि बाबांच्या नंतर या घराचा प्रमुख मीच आहे. प्रमुख मिनलताईच्या तोंडून एवढंच निघालं. अजय म्हणाला, आणि नाही तर काय, आता घराचा खर्च मी करणार म्हणजे प्रमुख मीच झालो ना, आणि सगळ्यांना माझं ऐकावंच लागेल. असं मिनलताईच्या डोळ्यात अजूनही अश्रू होते. त्यांनी स्टोरूम जवळच्या छोट्या खोलीकडे पाहिलं तेव्हा अजय म्हणाला, ते काय आहे? काव्याच्या डिलिव्हरीसाठी तिची बहीण येणार आहे. तिला गैरसोय होऊ नये म्हणून ती खोली तिच्यासाठी ठेवली आहे. आणि गेस्टरूम मध्ये तुला ठाऊक आहे पाहुणे राहतात, पण ती काही पाहुणी नाही, ती तर घरच्यांपैकी आहे. उद्या बाळ होईल, मग काही कार्यक्रम करू, कोणी पाहुणे आले तर त्यांच्यासाठी तो रूम ठेवला आहे. म्हणूनच गेस्ट रूमला अजिबात हात लावला नाही. मिनलताईंना असं वाटत होतं की एखाद्याने त्यांच्या पायांना जंजिराने घट्ट बांधून ठेवला आहे, पण पाय स्टोरूमकडे जातच नव्हते. कसा बसा एक पाऊल टाकला
तेवढ्यात अजय पुन्हा म्हणाला, अरे आई, आपलं सामानही घेऊन जा आणि दरवाजा बंद कर. काही खायचं प्यायचं असेल तर स्वयंपाकघरातून घेऊन जा. मिनलताईंनी काही संकोचून परत दाराशी येऊन स्वतःचं सामान स्वतः उचलून स्टोरूम मध्ये नेलं. आत बघितलं तर एक छोटीशी खाट टाकलेली होती. त्यांच्या लग्नाच्या काळाची जुनी अगोदरची कपाट होती आणि तो जुना टेबलही होता, जो मिनलताईंनी कित्येक वेळा विकायला सांगितला होता. पण त्यांचे पती वरुणराव म्हणायचे, अरे खरा थोडाच खराब झालाय, काही उपयोगात येईल केव्हा. तेव्हा कुणाला माहीत असतं का की हे टेबल मिनलताईंनाच कधी उपयोगी पडेल. असं कोणालाही माहीत नव्हतं. डोळ्यात पाणी दाटून आलं आणि त्या खाटेवर बसल्या. 2 महिन्यांपूर्वी पर्यंत सगळं काही ठीक होतं. मुलगा सुनबाई पित्याच्या भीतीमुळे का होईना पण त्यांची नीट सेवा तर करत होते. घरात अशीच खुशीचं वातावरण असायचं. एकदा वरुणरावांनी आपलं पितृगाव पाहण्याचा ठाम हट्ट धरला. मिनलताई म्हणाल्या, राहू द्या हो, सुनबाईचा 6वा महिना आहे, अशा वेळी तिला सोडून जाणं बरं नाही. पण वरुणराव आणि काव्याच्या समजवण्यावरून त्या गावाला गेल्या. तिथे जाऊन सगळा मोठा परिवार होता. तिथे पोचल्यावर काही दिवसातच वरुणरावांची तब्येत बिघडली आणि काही तासातच त्यांचा मृत्यू झाला. सगळं काही तिथेच थांबून गेल्यासारखं वाटत होतं. अंतिम विधी तिथल्या गावातच झालाय. पंधरवाड्याचे कार्यक्रम पार पडल्यावर अजय आणि काव्या परतले. पण मिनलताईंना त्यांचे धीर आणि जाऊबाईंनी सांगून थांबवलं की तुम्हाला 6वा महिना इथेच राहावं लागेल. 6वा महिना संपल्यावर जेव्हा मिनलताईंना गावातून परतायचं होतं तेव्हा तेथील संपूर्ण कुटुंब स्टेशनवर त्यांना सोडायला आलं होतं. पण परतताना मिनलताई एकट्याच परतल्या. अजय स्टेशनवर घ्यायलाही आला नाही. म्हणाला, खूप महत्वाचं काम आहे. पण मिनलताई घरात आल्या की पाहताच अजय टीव्हीवर क्रिकेट मॅच बघत बसला होता. गावावरून आलेल्या दुसऱ्याच दिवशी मिनलताईची तब्येत बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. सलग 8 दिवस त्या हॉस्पिटलमध्ये होत्या. त्या 8 दिवसात मुलगा फक्त एकदाच बघायला आला. त्यानंतर म्हणाला, आई, ऑफिसमधून वेळ मिळणं फार अवघड आहे. आणि आज मिनलताई रुग्णालयातून एकट्याच घरी आल्या. कोणी त्यांना न्यायला गेलं नव्हतं. आणि एवढंच काय, घराचा सगळा पसाराही बदलून टाकला होता. एवढ्या लवकर मुलगा असून सून तोंड फिरवतील असं त्यांना कधीही वाटलं नव्हतं. त्यांनी ही कल्पना सुद्धा केली नव्हती की थेट स्टोरूम मध्ये ढकलून दिलं जाईल. मिनलताई मनात सगळं विचार करत होत्या. तेवढ्यात बाहेरून गडबड ऐकू आली. तेच काव्याच्या माहेरच्यांचं स्वागत दारातच उभे राहून जोरदार करत होती. मिनलताईंना घरात येऊन इतका वेळही झाला तरी कोणी एक ग्लास पाणी सुद्धा विचारलं नाही. पण सुनेच्या माहेरच्यांसाठी मात्र मुलगा स्वतः स्वयंपाकघरात जाऊन पाणी आणत होता. एवढ्या लोकांच्या गर्दीतही स्वतःला एकटी समजणारी मीनाताई, स्वतःला एकट्या समजणाऱ्या मिनलताई परत आपल्या खोलीत गेल्या. थोड्या वेळाने मुलगा आईच्या खोलीत आला आणि म्हणाला, आई, असं आहे की काव्याच्या माहेरचे लोक आले आहेत, त्यामुळे तू तुझ्या खोलीतून बाहेर येऊ नकोस. काव्याला तुझं इथे येणं आवडणार नाही आणि मला या परिस्थितीत काव्याला कोणतंही टेन्शन द्यायचं नाही. आई मुलाच्या चेहऱ्याकडे पाहत राहिली आणि मुलगा ही कडवट गोष्ट सांगून पटकन खोलीतून बाहेर निघून गेला. मिनलताई 3 तास खोलीत बसून राहिल्या. त्यांच्यासाठी ना चहा आला ना नाश्ता, काही खायलाही नाही. 3 तासांनी त्यांना असं वाटलं की काव्याच्या माहेरचे पाहुणे कदाचित परत गेले असतील. फक्त तिची बहीण आणि आई घरात राहिल्या असाव्यात, कारण फक्त त्यांनाच त्यांचा बाहेरून आवाज येत होता. मिनलताईंना खूप भूक लागली होती. रुग्णालयात तर फक्त ब्रेड आणि चहा मिळाले होते, तेच काही खाल्ले होते. आता दुपारी 3 वाजले. आजारपणातून उठल्यामुळे आधीच फार कमकुवत झाल्या होत्या. त्यावर भुकेमुळे त्यांची अजूनच अवस्था बिकट झाली. बिचारा मिनलताईंना मनाला समजावून सांगता यायचं, पण पोटाला कसं समजवणार. पोटाला तर भूक लागली की अन्न हवंच असतं. जेव्हा भूक सहन होत नव्हती तेव्हा त्या खोलीतून उठल्या आणि बाहेर आल्या. पाहिलं तर कोणी दिसत नव्हतं. सगळे आपापल्या खोलीत गेले होते. कदाचित झोपले असावे. चला बरं झालं, आता मी स्वयंपाकघरात जाऊन काहीतरी घेते असं मनात म्हणत त्या स्वयंपाकघराच्या दाराकडे गेल्या. पण तिथे ठेवलेले सगळे भांडे रिकामी होते. रिकामी भांडे पाहून मिनलताईंना भीती वाटायला लागली. तेव्हा खटपट आवाज झाला आणि काव्या स्वयंपाकघरात आली. म्हणाली, आई, काय करता येत नाही माझ्यासाठी? काहीतरी खायला घेऊन यायचं होतं, पण सगळं रिकामं आहे. अहो आई, तुम्ही रुग्णालयातून आलात हे आम्हाला आठवलंच नाही, म्हणूनच मी तुमच्यासाठी स्वयंपाक केला नाही. आता असं करा, तुम्ही स्वतः जेवण करून खा. मी खूप थकले.
आता काहीच करू शकणार नाही असं सून म्हणाली. तितक्यात वेगाने आली होती, त्याहून जास्त वेगाने परत निघून गेली. बिचाऱ्या मिनलताई आजारामुळे आधीच खूप कमकुवत झाल्या होत्या. त्यावर भुकीने त्यांची अवस्था अजूनच वाईट झाली होती. आणि आता सून म्हणतीये की तुम्ही स्वतःचं जेवण स्वतः बनवून घ्या. हे भगवंता, काय जन्माचा बदला घेताय तुम्ही मी हॉस्पिटलला गेल्यावर असं काय झालं की मुलगा आणि सून इतके बदलले? मिनलताईंना काहीच समजत नव्हते. त्यांनी स्वतःसाठी 2 पोळ्या केल्या, चहा सोबत खाल्ल्या आणि आपल्या खोलीत जाऊन औषध घेऊन पलंगावरती बसल्या. त्यांनी नवऱ्याच्या फोटोकडे पाहिलं. आठवणीने डोळे भरून आले आणि म्हणाल्या, तुम्ही मला एकटीला का सोडून गेलात? तुमच्या सोबत असताना सगळं किती छान होतं आणि सून आणि मुलगा किती काळजी घेत होते. त्यांनी पाठ फिरवली नाही आणि त्याचं आज माझ्याकडून मन दुखावलंय. पतीची आठवण करत करत डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. पण कधी डोळा लागला ते त्यांना कळालंच नाही. मिनलताईंचे डोळे उघडे तेव्हा मुलीचा आवाज ऐकू आला. आई, झोपली होतीस का ग? मिनलताई उठून पलंगावरती बसल्या. मुलगा आईच्या खोलीत येत म्हणाला, अरे आई, ही काय झोपायची वेळ आहे का? संध्याकाळचे 6 वाजलेत. बिचारी आई औषध घेऊन आडवी पडली होती. तिला कळालंही नाही कधी डोळा लागला. ठीक आहे, पण आई लक्ष ठेव, कधी झोपायची वेळ असते आणि कधी नाही. संध्याकाळी झोपल्याने घरात दरिद्री पसरते. इतकं बोलून मुलगा खोलीच्या बाहेर निघून गेला. मुलाच्या अशा बोलण्याने मिनलताई थक्क झाल्या. मनाची विचार करू लागल्या, हा तोच मुलगा आहे का ज्याला मी जन्म दिला? स्वतःच्या हाताने वाढवलं, शिकवलं, मोठा माणूस बनवलं. त्याच्या पसंतीच्या मुलीशी मी याचं लग्न लावून दिलं आणि आज हाच माझा मुलगा मला संस्कार शिकवतोय. मिनलताई हे सगळं विचार करत होत्या. तेवढ्यातच मुलाचा रागाने भरलेला आवाज आला. आई, तिथेच बसून राहणार आहेस की बाहेर येणार आहेस? औषधांमुळे उठायला त्रास होत होता. कसं तरी बसून उठून ड्रॉइंग रूम पर्यंत आल्या. पाहिलं तर मुलगा, सून आणि धाकटी बहीण बसून चहा घेत होते. मिनलताईंना पाहून अजय म्हणाला, आई, तुला चहा प्यायचा असेल तर स्वतः करून घे. आणि हो, आज रात्रीचं जेवण तुलाच बनवावं लागेल. आणि रेवा तर पाहुणे आली आहे, तेव्हा त्या कशा स्वयंपाक करतील? मुलाच्या म्हणण्यावर विमलताईंना थोडासा धक्काच बसला. पण तरी त्या स्वयंपाकघरात गेल्या. स्वतःसाठी चहा बनवला आणि चहा बनवताना मनात काहीतरी ठरवलं. चहा ट्रेमध्ये ठेवला, हातात धरला. कमजोरीमुळे हात थोडा कापला, पण तरी ठाम मनांतरी ड्रॉइंग रूममध्ये आल्या. सोफ्यावर बसायला गेला तेव्हा अजय पुन्हा म्हणाला, अरे आई, इथे कुठे बसतेस? आपल्या खोलीत जा आणि तिथे चहा पीत बस. दिसत नाही का आम्ही सगळे बसून गप्पा मारतोय? पण मिनलताईंची आता सहनशक्ती संपली होती. त्यांनी चहाचा कप टेबलावर ठेवून जोरात ओरडला, बस, खूप झालं. हॉस्पिटलमधून आल्यापासून तुमची सगळी नाटकं मी पाहते आणि तरीही गप्प राहिले. पण आता नाही. माझी खोली बदलून टाकली तुझ्या सासरच्या समोर. मला माझ्या खोलीत बसून राहायचं सांगितलं जणू काही अच्युतच आहे. आणि तुझे सासरचे खूप उच्च जातीचे आहे. मी तरीही गप्प राहिले. सगळ्यांसाठी घरात छान छान पदार्थ केले, पण माझ्यासाठी कोरड्या पोळ्यांचा तुकडाही नाही. तरीही गप्प बसली. आजारी असूनही मी स्वतः पोळी करून खाल्ली, तरी कोणी काही बोलले नाही. मी औषध घेतले आणि झोपले तर म्हणतात घरात दरिद्री पसरते. पण तुझी बायको रविवारी सकाळी 10 वाजेपर्यंत झोपलेली असते, दुपारी झोपते आणि रात्री 8 वाजता उठते. तेव्हा दारिद्र्य पसरत नाही का? सगळ्यांसाठी चहा बनवतो, पण माझा मुलगा मला काय म्हणतो, आई, तू स्वतः चहा करून घे. आणि जी आई आजारी आहे तिच्यासाठी जेवण करायला सुद्धा तुला त्रास होतोय. मग ती आईलाच म्हणतोयस की रात्रीचं जेवण तू बनव. माझी बायको आजारी आहे, माझी सासू आणि मेहुणी पाहुणे आहेत, आणि शेवटी मी माझ्या घरात माझ्या सोप्यावर सुद्धा बसू शकत नाही का? शेवटी कोणत्या अधिकाराने मला मनाई केलीस? हे माझं घर आहे आणि माझी मर्जी. मी माझ्या घरात कुठेही बसेन. अजय ओरडला आणि म्हणाला, का नाही बसू शकत? कारण मी सांगतोय आणि या घराचा प्रमुख मी आहे. माझं बोलणं तुम्हाला मान्य करावंच लागेल. प्रमुख कोण आहे? प्रमुख, मीनाताई उपहासाने हसत म्हटलं. तेवढ्याच सून म्हणाली, आई, आधी पप्पा प्रमुख होते. पप्पांच्या मृत्यूनंतर प्रमुखाची पगडी यांना चढवली गेली, त्यामुळे आता हेच घराचे प्रमुख आहेत. आणि नाही तर काय? आणि अजयने रोप दाखवलं. आई, माझं बोलणं तुला मानावंच लागेल. आज तुम्ही आमच्या कमाईवर जगत आहात, तर तुम्हाला आमचं प्रत्येक बोलणं ऐकावंच लागेल.
नाहीतर तुमचं तुम्ही दुसरीकडे काहीतरी राहण्याचं बघा. आम्ही तुम्हाला पाळायचा ठेका घेतला नाही. तेवढ्यात काव्याची बहीण म्हणाली, ताई तू तुझ्या सासूसोबत अशी कशी बोलत आहेस? हे घर त्यांचंही आहे ना, तू गप्प राहा. मोठ्यांच्या मध्ये लहान बोलत नाही. काव्याने तिला झापलं. काव्याची आई मात्र काहीच बोलत नव्हती, तमाशा बघत बसली. तेवढ्यात मिनलताई म्हणाल्या, अगं असं आहे सुनबाई, मी माझ्या दुसरीकडे राहण्याचं बघणार नाही. उलट तुम्हा दोघांना तुमच्यासाठी दुसरीकडे सोय करावी लागेल. आजपासून 1.5 महिना आधीपर्यंत माझं संगोपन माझा नवरा करत होता आणि त्यानंतर गावी होते. गावाहून आल्यावर मी थेट हॉस्पिटलमध्ये गेले आणि मला आठवते हॉस्पिटलचे बिल माझ्या सेव्हिंग अकाउंटमधून भरले गेले. तेव्हा काव्या म्हणाली, आई आम्ही का दुसरीकडे जाऊन राहायचं? हे घर आमचं आहे, आम्ही इथेच राहणार. हे घर तुमचं होतं तोपर्यंत तुम्ही तुमची आई होते, इथं माझा सन्मान होता. पण आता नाही. हे घर फक्त माझं आहे, कारण हे माझ्या नावावर आहे. आणि जर तुम्ही इथून गेला नाहीत तर मी पोलिसांकडे तक्रार करेन. पोलिसांचे नाव ऐकून सगळेच घाबरले. तेवढ्यात काव्याची आई म्हणाली, आहो ताई शांत राहा. मुलं आहेत, चूक तर होणारच ना. पण मोठ्या आहात, लेकरांसाठी कोण पोलीस बोलवतंय का? या महागाईच्या काळात स्वतःचं घर असताना मुलं कुठलं भाड्याच्या घरात राहणार? आणि काव्या पण गर्भवती आहे. बरं विहीनबाई, आपल्या मुलीचा प्रश्न आला तेव्हा तुम्हाला लगेच काळजी वाटली पाहिजे ना. पण जेव्हा तुमची मुलगी, तुमचा जावई मला घर सोडून जाण्यास सांगत होते तेव्हा तुम्ही कुठे होतात? कोणता साप सुगून ठेवला होता का तुम्हाला? मिनलताईच्या या प्रश्नावर काम करणारी आई पुढे काहीच बोलू शकली नाही. सगळे मिनलताई समोर हात जोडू लागले, पाय धरू लागले. मुलगा माफी मागू लागला, पण मिनलताई आपल्या भूमिकेवरती ठाम राहिल्या. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, ह्या घरात राहायचं असेल तर माझ्या अटींवर राहावं लागेल आणि इथे राहण्यासाठी दर महिन्याला भाडं सुद्धा द्यावं लागेल. मी माझ्या मोठ्या खोलीतच राहणार आहे. तुम्ही लोक फक्त तुमचा बेडरूम, किचन आणि स्टोर रूम पुरत मर्यादित राहा. पुढच्या दिवशी सकाळी विमलताई सामान मोठ्या खोलीत हलवत होत्या. तसंच काव्याची बहीण आणि आईचं सामान स्टोरूम मध्ये हलवलं. काव्याची बहीण आणि आई दोघींनाही आपली मुलगी असल्यामुळे तिथेच राहावं लागलं. मिनलताईंनी साफ करायला सांगितलं, घरात कोणतेही सामान करणार नाही, कारण मी या घराची प्रमुख आहे. प्रेक्षक मित्रांनो, जर मिनलताईंनी थोडी हिंमत दाखवली नसती तर त्या आज घराच्या प्रमुख न राहता कुठल्या तरी वृद्धाश्रमात असत्या आणि आपला दिवस मोजत असत्या. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? मिनलताईंनी बरोबर केलं का? ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.